साहेब आता आपण एवढ्यापर्यंत या लोकांना आता थांबवलंय. या लोकांचे फोन येऊन राहिले, याच्या आई वडिलांचे फोन येऊन राहिले, म्हातारे लोकांचे फोन येऊन राहिले. आता ती मुली आले इथं, त्या मुली कशा रडून राहिले, त्याचं मन एक आपण ते बोर्ड पडलं बरोबर तर त्यांचं मन दुखू राहिलं. आता एखाद्याची रोजी आपण पाडून राहिलं मन दुखणं, कारण त्याचं भवितव्य त्याच्या भरोशावर आहे. आता आमच्या याचं जर आमच्या दादाचं उदाहरण घेतलं आमच्या गवळीचं, तर याचा आता सीझन हे आता या महिन्यापुरता आहे. याचा बर्फाची गाडी बरसातमध्ये चालणार नाही असं एक मत आहे. जर बाळासाहेब जर हे जिल्हा प्रमुख जर म्हणत आहे की आपल्याला नालीच्या बाजूचं बाहेरचं काढा, तर त्याला कुणाची मनाई आहे का कोणाचीच मनाई नाही. त्याचं कारण की याची रोजीरोटीचा प्रश्न आहे, याचं जेवण खावण्याचा प्रश्न याच्यावर आहे. आणि आता मला सांगा, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून हे सगळे लोक नाही आले, हे 2 दिवस आमच्यावर काय आरोप करतील किंवा तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमचं मग आता नुकसान. आता आम्ही जर उद्या आलो असतो, याचं पडझड पाहायला गेलो होतो, काय म्हटलं होतं की आमची आता तुम्ही हे उजाळ गल्ली पाहायला आले याच्यावर तुम्हाला भर द्यायचा आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे की तुम्हाला प्रशासनाचं तुम्हाला काहीतरी जोर आहे, जबरदस्ती आहे, सर्व बरोबर आहे. माझं असं मत आहे की तुम्ही प्रशासनाला सांगा, राहिला सवाल तुम्ही आम्हाला जे बस स्टँडचं म्हटलं तर आमदार आहे नात्यानं मी त्याच्यासाठी पत्र दिलं आहे, बीएनसीला पत्र दिलं आहे. ते कर्तव्य होतं की ते आपल्याला तिथून ते डिवायडर आहे, एक तर ते हटवणं किंवा तिथलं जे आपल्याला मध्ये अतिक्रमण येते विचार करा, कारण जनतेचा विचार आहे. थोडंसं बघा, बाकीचं तुम्ही दुसरं एक आम्ही तुम्हाला काहीच म्हणणार नाही. पण रोजीरोटीचं कोणी घर बांधलं असेल अतिक्रमण बोलणार नाही, कारण अतिक्रमण मध्ये घर बांधलं असेल त्याचा काहीतरी आणखी वेगळा व्यवसाय असेल त्याचा. पण याचा तो छोटा मोठा फुटपाथचा व्यवसाय आहे, पानटपरी आहे, चाय, कोणी आंब्याची गाडी आहे, कोणाची चपलाचं दुकान आहे, रेडीमेडची दुकान आहे. आणि 10 रुपयाचा विषय नाही आहे. आता तो पायंडा तुमच्या याच्या पासून पहिल्यापासून पडलाय, त्याच्यात तुमचाही दोष नाही. पण माझं असं मत आहे, त्यांनाही असं वाटतं नाही की आपण 10 रुपये प्रशासनाला देऊन राहिलो, आपण राहून राहिलो.